गणेश ॲग्रो एजन्सीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन केले ते कुंडली केरडे मालक, या गावचे सरपंच दादासाहेब गाडगे, गणेश काका, शिवाजीराव हनुमाने, मोहन बापू, आबा, आमचे थोरले बंधू आप्पा, माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव जानकर, उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी, शेतकरी, व्यावसायिक, सर्व दुकानदार बंधूंनो, सुरुवातीलाच प्रास्ताविकामध्ये 1995 पासून काकांनी जे कृषी व्यवसायामध्ये ज्या कंपन्या काम करतात त्या कंपन्यामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम केलं. त्यावेळेला मी दुकानदार होतो आणि माझ्याही दुकानामध्ये काका यायचे, नामदेव बापूच्या शेतात यायचे, पांढरंग बापूच्या शेतात यायचे, हे सर्व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये काका यायचे आणि त्यावेळेपासूनची आमची आणि त्यांची ओळख आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही दिवस त्या कंपन्या सोडल्या आणि अत्तरच्या फॅक्टरीच्या काही तर भानगडी करत होते. त्यात त्यांना नफा जास्त झाला आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा सांगोल्यामध्ये त्यांनी एक व्यवसाय सुरू केला. सांगोल्यामध्ये व्यवसायामध्ये स्थिर स्थावर झाले. श्रीपाद काका सांगोला पंचायत समिती आणि पंढरपूर पंचायत समितीमध्ये काम करून त्यांनी व्हॉलंटरी घेतली आणि त्यांनी या गावामध्ये शिवण्यामध्ये शेती विकसित केली. त्यांच्या जोडीला काका आहेतच, त्यांची मुलं आहेत. खरं पाहिलं तर त्यांनी शेतकऱ्याचं हित पाहिलं. इथून पुढे सुद्धा त्यांनी हित पाहावं. सर कुंडली केरडे मालकाबद्दल बोलला, ते सोन्याचे व्यावसायिक आहेत असं नाही, ते आदर्श शेतकरी पण आहेत. तुम्ही त्यांच्या शेतामध्ये जाऊन बघून या. मी त्यांचे जनावरांचे गोटे बघून आलोय. नवीन एक आता त्यांनी पुन्हा शेळीपाळांचा गोठा आणि खाली कोंबड्याचा उद्योग. आदर्श शेतकरी म्हणून सुद्धा ते काम करतायत. शेती त्यांची आपल्याला बघण्यासारखी शेती आहे. आंब्याची शेती आहे, सीताफळाची शेती आहे. आपण जे पूर्वीचे शेतकरी डाळिंबाचे बागायतदार म्हणून जे गाजलेले शेतकरी होते त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगली शेती करतायत. या भागामध्ये वाकी, शिवणे, नरळेवाडी, गळवेवाडी, टोंबरेवाडी या भागामध्ये जे शेतकरी आहेत ते कष्टाळू शेतकरी आहेत. कष्टाळू व्यावसायिक म्हणलं तर वावगं होणार नाही. त्यांच्याकडे दुधाचा व्यवसाय पण मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये चालतोय. दादासाहेब आहेत, शिवाजीराव आहेत, परंतु प्रत्येकाच्या दारामध्ये दुधाची गाय असेल, म्हैस असेल, हे या भागातलं प्रमुख पीक आणि व्यवसाय असं म्हणलं तर काय वावगं होणार नाही. आणि काकांनी त्याचा शोध घेऊन शिवणे आणि वाकीच्या मध्य ठिकाणी गणेश ॲग्रो एजन्सी या नावानं त्यांनी व्यवसाय सुरू केला. खरं पाहिलं तर येथील शेतकऱ्यांचा फायदा तर होईल, अधिक जे स्पर्धा निर्माण होईल. म्हणजे इथं आल्यानंतर मोहोळ, सांगोला, वाकी आणि शिवनेमध्ये जे व्यावसायिक दुकानदार आहेत आम्हाला त्याची स्पर्धा मिळणार आहे. रेट कोण कमी देणार आहे आम्ही बघणार आहे. आणि ह्याही गोष्टी आहेत. आपण सर्व इथं जमलेले शेतकरी आहेत. या भागामध्ये नरळेवाडी, गळवेवाडी आणि ठोंबरेवाडीमध्ये ढोबळी मिरचीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू आहे, म्हणजे शेती व्यवसाय सुरू आहे. रमेश आम्ही साहेब गेले हे का, ते या भागामध्येच आपल्या भागामधीलच आहेत आणि तेही शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेतीवर जाऊन करतायत. इथं उपस्थित असलेले सर्व शेतकरी व्यावसायिक बंधूंना विनंती आहे की आपण काकांना तर मदत करूयाच, परंतु आपल्या शेतीमध्ये आपला व्यवसाय वाढवण्यासाठी सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे. अशा प्रकारचं काकाने आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यांनी जे आज वाकी आणि शिवण्याच्या शिवेवरती म्हणलं तर वावगं होणार नाही, हा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यांना माझ्या काटकर कुटुंबियाच्या वतीनं आणि वाकी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.